छोटा बॉस. आज आम्ही जाणार आहोत पुरंदर गडावर. चला जाऊया. आम्ही तिघ चाललो. माझं दात पडले, कसं दिसते दात? धुरंधर 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 या किल्ल्यावर येताना आपले ID कार्ड म्हणजे आधार कार्ड सोबत असणे गरजेचे. इथे प्रवेशासाठी फक्त ID कार्ड लागते. याचे पलीकडे कोणताही चार्ज घेत नाहीत. आणि महत्त्वाची गोष्ट, बाकीच्या किल्ल्यांसारखं इथे जागोजागी पाणी या खाण्यापिण्याची वस्तू मिळत नाहीत. किल्ला खूप मोठा आहे, त्यामुळे पाण्याची गरज तर लागतेच, कारण ते खूप चालावं लागतं. तुम्ही जर येत असाल तर वॉटर बॉटल नक्की सोबत ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या. सन 1656 मिर्झा राजा जयसिंग प्रथम आणि दिलेर खान यांनी सुमारे 40 ते 50 हजार सैन्यासह पुरंदरला वेढा घातला. पण पुरंदरचं रक्षण करत होते मुरारबाजी देशपांडे. मुरारबाजी देशपांडे हे किंजळवली या गावाचे राहणारे होते. तालुका महाड, जिल्हा रायगड. देशपांडे घराणे पराक्रमी आणि प्रशासकीय परंपरेसाठी प्रसिद्ध होते. ज्यावेळी दिलेर खानाने पुरंदरला वेढा घातला त्यावेळेस मुरारबाजी देशपांडेकडे सुमारे 700 मावळे होते. या मावळ्यासह किल्ल्याबाहेर पडून मुघल सैन्यावर जबरदस्त हल्ला करून या हल्ल्यात अनेक मुघल सैनिक ठार झाले. मुरारबाजींच्या पराक्रमाने प्रभावित होऊन दिलेर खानाने त्यांना मुघल सैन्यात मोठे पद आणि संपत्ती देण्याची ऑफर दिली. तर मुरारबाजी म्हणाले, मी शिवाजी महाराजांचा सेवक आहे, स्वराज्याशी गद्दारी करण्यापेक्षा मृत्यू शो करेन. त्यानंतर त्यांनी पुन्हा हल्ला चढवला. शेवटी दिलेर खानाने सोडलेल्या बाणाने मुरारबाजी देशपांडे गंभीर जखमी झाले आणि 16 मे 1656 रोजी रणांगणात वीरमरण आले. मुरारबाजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत शूर, निष्ठावान, पराक्रमी सरदार होते. स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान मराठा इतिहासात अजरामर आहे. एवढं तेल लावलंय. आजही पुरंदर किल्ल्याचा काही भाग भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे हा परिसर संवेदनशील मानला जातो. म्हणूनच इथे एंट्री घेताना ID प्रूफ तपासले जाते. काही भागात वरती किल्ल्यावर शूटिंग, फोटोज आणि कॅमेरा अलाउड नाहीये. त्यामुळे आम्ही पूर्ण किल्ला तुम्हाला या व्हिडिओत दाखवू शकत नाही. पण मी तुम्हाला माझ्याकडील काही संचलित फोटोज दाखवत आहे. त्यावरून तुम्हाला पुरंदर किल्ल्याची माहिती नक्कीच मिळेल. तिथे प्रत्येकावर लक्ष ठेवले जाते. भारतीय सैन्याची ही सुरक्षा कुणाला त्रास देण्यासाठी नाही, तर आपल्या इतिहासात आणि देशाच्या सुरक्षेसाठी आहे. म्हणून जेव्हा तुम्ही पुरंदरला भेट देण्याला जा तेव्हा फक्त पर्यटक म्हणून नाही, तर स्वराज्याच्या
पवित्र भूमीवर आलेल्या एक जबाबदार नागरिक म्हणून नक्की या. तर मित्रांनो, हा आहे बिनी दरवाजा. बिनी म्हणजे आघाडीचा किंवा पहिला. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. पूर्वी किल्ल्यावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याच दरवाज्यातून प्रवेश करावा लागत होता. शत्रूला अडवण्यासाठी हा दरवाजा मजबूत दगडांनी बांधलेला होता. तर मित्रांनो, पुरंदर किल्ल्यावर फिरताना अचानक ही चर्चसारखी इमारत दिसते. ही इमारत बघून मला खूप प्रश्न पडले की किल्ल्यावर चर्च कसं काय? याचं उत्तर मराठ्यांच्या हिस्ट्रीमध्ये होतं, जे मला पप्पांनी समजून सांगितलं. मराठ्यांच्या काळानंतर काही काळ ह्यानंतर हा किल्ला ब्रिटिश सत्तेच्या ताब्यात होता. त्या काळात त्यांनी या किल्ल्यावर लष्करी छावणी उभारली होती. त्या छावणीत राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी छावणीतील सैन्यासाठी हे चर्च उभं राहिलं होतं. म्हणून आज पुरंदर किल्ल्यावर मराठ्यांच्या इतिहासाबरोबर ब्रिटिश राजवटीचीही एक खूण पाहायला मिळते. पण काही इतिहासकारांनी या इमारतीबद्दल जी माहिती दिली त्यात हे चर्च नसून हे चॅपल असल्याचे सांगितले होते. तुम्हाला काही ह्याबद्दल अजून काही माहिती आहे का? जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
मित्रांनो, आपण सध्या उभे आहोत स्वराज्याच्या इतिहासातील एका पवित्र भूमीवर. हा फक्त एक किल्ला नाहीये, तर हे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. सन 1656 साली स्वराज्य उभं राहत होतं. छत्रपती शिवाजी महाराज सतत मोहिमांवर होते आणि शत्रू चारही बाजूंनी दबा धरून होते. अशा कठीण काळात महाराजांनी आपल्या पत्नी म्हणजेच महाराणी सईबाईंना सुरक्षित ठेवण्यासाठी याच अभेद्य अजिंक्य अशा पुरंदर किल्ल्यावर ठेवले. आणि मग 14 मे 1656 साली याच किल्ल्यावर एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. ते होते आपले शंभूराजे. त्यांच्या जन्माने स्वराज्यात आनंदाची लाट पसरली. पण पुढे दुर्दैवाने संभाजी महाराज लहान असतानाच त्यांची आई महाराणी सईबाई यांचे निधन झाले. त्यानंतर जिजाऊ आऊसाहेबांनी शंभूराजांना शौर्य स्वराज्याची शिकवण दिली. पुढे शंभूराजांनी आपले पराक्रमाने आणि स्वराज्यनिष्ठेने इतिहासात अमर स्थान मिळवले. म्हणून पुरंदर किल्ला पाहताना फक्त दगड माती दिसत नाही, तर ते स्वराज्याच्या इतिहासातील शौर्य आणि शंभू महाराजांच्या जन्माची पवित्र आठवण जिवंत आहे. जर तुम्हाला बी इतिहास आवडत असेल तरी एकदा तरी ह्या किल्ल्यावर या. पुरंदर किल्ल्याच्या शिखरावरती केदारेश्वराचे मुख्य मंदिर आहे. हे एक प्राचीन मंदिर आहे. किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर वरच्या भागात हे मंदिर आहे. इथे दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं. धुरंधर 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 माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.